नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर इन्स्टिट्यूटच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण विज्ञान या विषयातील रसायनशास्त्र या भागाला सुरुवात करत आहोत। रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री याचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सखोल अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट जाणून घ्यावे लागतील, काही महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील। त्यासाठी आपण आज द्रव्याची संकल्पना हा टॉपिक पाहणार आहोत। ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला। आपल्या सभोवताली विविध आकार आकारमान असलेल्या तसेच विविध स्वरूपाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आढळतात। जगातील प्रत्येक पदार्थ ज्यापासून बनलेला असतो त्याला शास्त्रज्ञांनी द्रव्य, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मॅटर असे म्हणतो, हे नाव दिलेले आहे। म्हणजे जगातील प्रत्येक पदार्थ ज्यापासून बनलेला असतो त्याला शास्त्रज्ञांनी काय नाव दिलेले आहे तर द्रव्य, इंग्रजीमध्ये मॅटर असे म्हणतात। उदाहरण जर आपण पाहिलं तर हवा, अन्न, ढग, तारे, वनस्पती, प्राणी, पाण्याचा थेंब, वाळूचा कण इत्यादी या उदाहरणातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट असे वस्तुमान आणि आकारमान असते आणि यातील प्रत्येक वस्तू बारीक बारीक अशा कणांनी बनलेली असते। म्हणजे आपण उदाहरण सगळे पाहिले बरोबर। या उदाहरणातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट असं वस्तुमान असतं, त्याचं आकारमान असतं आणि यातील प्रत्येक वस्तू आपण जी उदाहरणातली पाहिली ती प्रत्येक वस्तू बारीक बारीक अशा कणांनी बनलेली असते। प्राचीन काळापासून मानव आपल्या सभोवतालचा परिसर समजून घेण्याचा किंवा अभ्यासण्याचा प्रयत्न करत आलेला आहे। प्राचीन भारतीय तत्वज्ञांनी द्रव्याचे वर्गीकरण 5 मूलभूत मूलद्रव्यांच्या स्वरूपात केले होते। मी काय सांगितलं, प्राचीन भारतीय तत्वज्ञानांनी द्रव्याचे वर्गीकरण किती मूलभूत मूलद्रव्यांच्या स्वरूपात केले होते तर 5। ओके, आणि त्यांनी त्याला पंचतत्व असे नाव दिले होते। म्हणजे भारतीय तत्वज्ञानांनी द्रव्याचे वर्गीकरण 5 मूलभूत मूलद्रव्यांच्या स्वरूपात केले होते आणि त्यांनी त्याला काय नाव दिले तर पंचतत्व असे नाव दिले होते। ते पंचतत्व म्हणजे हवा, पृथ्वी, अग्नी, आकाश आणि पाणी। 5 गोष्टी आहेत बघा, हवा, पृथ्वी, अग्नी, आकाश आणि पाणी, हे 5 मिळून पंचतत्व असे ते म्हणत। प्राचीन भारतीय तत्वज्ञांच्या मते सर्व सजीव आणि निर्जीव घटक या 5 मूलभूत मूलद्रव्यांनीच बनलेले असतात। म्हणजे प्राचीन भारतीय तत्वज्ञ काय म्हणत असे की सर्व सजीव आणि निर्जीव घटक हे या 5 मूलभूत मूलद्रव्यांनीच बनलेले असतात। 5 मूलभूत मूलद्रव्य कोणती तर हवा, पृथ्वी, अग्नी, आकाश आणि पाणी। ओके, प्राचीन ग्रीक तत्वज्ञानांनी सुद्धा द्रव्याचे वर्गीकरण याच प्रकारे केले होते। म्हणजे जसं प्राचीन भारतीय तत्वज्ञानांनी वर्गीकरण केलं, सेम वर्गीकरण प्राचीन ग्रीक तत्वज्ञानांनी सुद्धा केलेलं आहे। ओके, तर आधुनिक काळातील शास्त्रज्ञांनी व संशोधकांनी द्रव्याचे वर्गीकरण भौतिक म्हणजे फिजिकल आणि रासायनिक गुणधर्म म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज यांच्या आधारे केलेले आहे। म्हणजे आधुनिक काळातील शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी द्रव्याचे वर्गीकरण कोणत्या 2 भागामध्ये केलेले आहे, फिजिकल आणि केमिकल, म्हणजे भौतिक आणि रासायनिक गुणधर्माच्या आधारे त्यांनी वर्गीकरण केलेले आहे। तर आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आधुनिक काळातील द्रव्याचे भौतिक वर्गीकरणाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया। कोणाबद्दल? भौतिक वर्गीकरण याबद्दल जाणून घेऊया। द्रव्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे मुद्दे, त्यांच्या व्याख्या आणि त्यांचे गुणधर्म हे सर्व लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया। ओके, तर पहिल्यांदा आपण पाहूया की द्रव्य म्हणजे काय ते जाणून समजून घेऊया। ओके, द्रव्य म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण मॅटर असे म्हणतो। द्रव्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, मॅटर असे म्हणतो। आणि द्रव्य किंवा मॅटर म्हणजे आपल्या सभोवताली असलेली कोणतीही वस्तू किंवा पदार्थ किंवा आपण म्हणू शकतो की सभोवताली असलेले सर्व काही हे द्रव्य आहे। म्हणजे द्रव्य म्हणजे काय तर आपल्या सभोवताली असलेली कोणतीही वस्तू किंवा पदार्थ किंवा आपण असेही म्हणू शकतो की सभोवताली असलेले सर्व पदार्थ किंवा सर्व काही हे द्रव्यच आहे। ओके, द्रव्य हे अणूपासून तयार झालेले असतात। मी काय सांगितलं, द्रव्य हे कोणापासून तयार झालेले असतात, द्रव्य हे अणूपासून तयार झालेले असतात। त्यामुळे हे आपण पाहू शकतो, त्याची चव घेऊ शकतो, त्याचा वास घेऊ शकतो, त्याला स्पर्शाने द्रव्याला आपण अनुभवू देखील शकतो। ओके, म्हणजे द्रव्य हे अणूपासून तयार झालेले असते, पहिला पॉइंट। आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे ते आपण पाहू शकतो, त्याची चव घेऊ शकतो, त्याचा वास घेऊ शकतो, स्पर्शाने त्याला अनुभवू शकतो। थोडक्यात काय तर आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा यांच्या मदतीने आपल्याला द्रव्याचे आकलन होते। म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या मदतीने आपल्याला द्रव्याचे आकलन होते। ओके, द्रव्याला साधारणपणे दैनंदिन भाषेत जर आपण पाहिलं तर वस्तू किंवा पदार्थ ही असेही म्हणतात। दैनंदिन भाषेमध्ये वस्तू किंवा पदार्थ असे द्रव्याला म्हणतात। मॅटर इज द डिफाईन ॲज एनिथिंग दॅट हॅज मास अँड टेक्स अप स्पेस और इट हॅज व्हॉल्यूम। मी इंग्लिशमध्ये काय बोललो बघा, इंग्रजीमध्ये मॅटर इज डिफाईन ॲज एनिथिंग दॅट हॅज मास
अँड टेक्स अप स्पेस और इट हॅज व्हॉल्यूम. याचा अर्थ असा होतो की द्रव्य म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला वस्तुमान असते आणि ती वस्तू जागा व्यापते. ओके, म्हणजे जिला वस्तुमान असते आणि ती वस्तू जागा व्यापते. ओके, म्हणजे त्यास विशिष्ट आकारमान असते, आपण असंही म्हणू शकतो, अशी त्याची व्याख्या केली जाते. म्हणजे आपण आतापर्यंत काय पाहिलं द्रव्यामध्ये, तर बघा द्रव्य म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, मॅटर असे म्हणतो. बरोबर, द्रव्य किंवा मॅटर म्हणजे काय, तर आपल्या सोबतली असलेली कोणतीही वस्तू किंवा पदार्थ, किंवा आपण असेही म्हणू शकतो की आजूबाजूला असलेलं सर्व काही. ओके, द्रव्य हे अणूपासून तयार झालेले असतात, त्यामुळे ते आपण पाहू शकतो, त्याची चव घेऊ शकतो, त्याचा वास घेऊ शकतो, त्याला स्पर्श करून त्याला अनुभवू देखील शकतो. थोडक्यात काय, तर आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने आपल्याला त्या द्रव्याचे आकलन होते. ज्ञानेंद्रिय कोणती, तर डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. ओके, तसेच द्रव्याला साधारणपणे दैनंदिन भाषेत जर आपण पाहिलं तर वस्तू किंवा पदार्थ असेही म्हणतात. ओके, आपण इंग्रजीमध्ये काय पाहिलं, मॅटर इज डिफाईन ॲज एनिथिंग दॅट हॅज मास अँड टेक्स अप स्पेस और इट हॅज व्हॉल्यूम. याचा अर्थ आपण काय पाहिला की द्रव्य म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला काय असते, जिला वस्तुमान असते आणि ती वस्तू काय व्यापते, तर जागा व्यापते, म्हणजे तिला एक विशिष्ट असे आकारमान असते, अशी त्याची व्याख्या केली जाते. ओके, पुढे प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो. ओके, मी काय सांगितलं बघा, हे वाक्य महत्वाचं आहे. प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, पण दोन वेगवेगळ्या वस्तू किंवा पदार्थ एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत. बघा, प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, पण दोन वेगवेगळ्या वस्तू किंवा पदार्थ एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाही. जसे मी एक एक्झाम्पल देतो, जसे की फर्निचर हे लाकडापासून बनते आणि लाकूड हे सेल्युलोज किंवा लिग्निन यांच्या कणापासून बनलेले असते. म्हणजे मी काय सांगितलं एक्झाम्पल, फर्निचर हे लाकडापासून बनते आणि लाकूड हे कशापासून बनते, तर सेल्युलोज आणि लिग्निन यांच्या कणांपासून ते बनलेले असते. तसंच आपण एक्झाम्पल अजून पण पाहू शकतो की माती ही खडी, वाळू, चिकणमाती, ह्युमस या कणांपासून, तर दुधात देखील काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, तर दुधामध्ये प्रथिने असतात, स्निग्ध पदार्थ असतं, पाणी असतं. ओके, म्हणजे इकडे मला म्हणायचं काय आहे, कुठलं सेंटेन्स महत्वाचं आहे, तर प्रत्येक पदार्थ हा जागा व्यापतो, पण दोन वेगवेगळ्या वस्तू किंवा पदार्थ एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाही. ओके, पुढे बोलूया आता आपण. द्रव्य हे सूक्ष्म अशा कणांनी बनलेले असते. मी काय सांगितलं, द्रव्य हे सूक्ष्म अशा कणांनी बनलेले असते व या सूक्ष्म कणांच्या मध्ये जागा असते. मी पहिल्यांदा काय सांगितलं, द्रव्य हे कोणत्या कणांनी बनलेले असते, तर द्रव्य हे सूक्ष्म अशा कणांनी बनलेले असते आणि या सूक्ष्म कणांच्या मध्ये जागा असते आणि ते एकमेकांना आकर्षित करतात, म्हणजेच या कणांमध्ये आकर्षण असते. त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, तर इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. बघा, मी काय सांगितलं, द्रव्य हे सूक्ष्म अशा कणांनी बनलेले असते, आपण हे आधीही पाहिलेलं आहे, आणि या सूक्ष्म कणांच्या मध्ये जागा असते आणि ते एकमेकांना आकर्षित करत असतात. ते सूक्ष्म कण एकमेकांना आकर्षित करत असतात, म्हणजे या कणांमध्ये काय असते, आकर्षण असते. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, तर इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतो. ओके, पुढे बोलूया आता आपण. आतापर्यंत आपण द्रव्य म्हणजे काय ते पाहिले, तर आता आपण द्रव्याचे वस्तुमान म्हणजे काय ते जाणून घेऊया. आता आपण वस्तुमान पाहणार आहोत. वस्तुमान म्हणजे इंग्रजीमध्ये मास असं म्हणतात. इंग्रजीमध्ये काय म्हणतात, तर मास असं म्हणतात. वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे, म्हणजे ती एक फिजिकल क्वांटिटी असते जी कोणत्याही वस्तूमधील द्रव्याचे प्रमाण किंवा पदार्थाची मात्रा दर्शवते. बघा, मी काय सांगितलं, वस्तुमान म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणतात, त्याला मास असं म्हणतात. वस्तुमान ही एक कोणती राशी आहे, वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे, म्हणजे फिजिकल क्वांटिटी ती असते. ओके, जी कोणत्याही वस्तूमधील द्रव्याचे प्रमाण किती आहे किंवा त्या पदार्थाची मात्रा किती आहे ते त्याच्यातून दर्शवते. ओके, जर आपण एक उदाहरण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, जसे की कधी कधी आपल्याकडे पुष्कळ वस्तुमान असलेले एक लहान वस्तू किंवा एखादी छोटीशी एखादं आपण स्ट्रक्चर असू शकतं. म्हणजे आपण असं एक्झाम्पल पकडू की जसे की लीड किंवा लोखंडाच्या धातूने बनवलेला एखादा पुतळा किंवा मूर्ती, त्याची एक इमेज दिसते. बरोबर, म्हणजे काय पाहिलं, ह्याचं वस्तुमान म्हणजे काय, मी सांगितलं वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे, फिजिकल क्वांटिटी असते. ती कोणत्याही वस्तूमधील द्रव्याचे प्रमाण किती, आता ही जी समोरची मूर्ती आहे त्याच्यामध्ये द्रव्याचं प्रमाण किती ते म्हणजे वस्तुमान. एक्झाम्पल आपण काय पाहिलं की लीड किंवा लोखंडाच्या धातूने बनवलेला पुतळा किंवा मूर्ती, किंवा कधी कधी आपल्याकडे फारच कमी वस्तुमान असलेली पण एखादी आकाराने मोठी वस्तू असू शकते, जसे की हेलियम गॅसने भरलेला एखादा फुगा. बरोबर, ह्याच्या आतमध्ये पण हवा आहे ना शेवटी. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचं आपण एक्झाम्पल कशाचं पकडलं, वस्तुमानचं पकडलं, की वस्तुमान एक भौतिक राशी आहे आणि कोणत्याही वस्तूमधील द्रव्याचे प्रमाण किंवा पदार्थाची मात्रा ते दर्शवत असते. ओके, पुढे आता आपल्याला हे देखील माहित असेल
की वस्तुमान आणि वजन यांच्यात फरक आहे. ओके, म्हणजे तो काय फरक आहे ते आता आपण समजून घेऊया, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन नका देऊ. वस्तुमान म्हणजे वस्तूमधील द्रव्याचे एक परिमाण असते. वस्तुमान म्हणजे काय? वस्तूमधील द्रव्याचे एक परिमाण, म्हणजे वस्तूमध्ये ते द्रव्य किती सामावलेलं आहे. जसं मी बघितलं की हा जो फुगा होता हेलियम गॅसने भरलेला, ओके, त्याच्यामध्ये वायू आहे. ओके, म्हणजे ते वायू आहे, ते म्हणजे एक द्रव्य आहे. वायू सुद्धा एक द्रव्य आहे. ओके, त्याचबरोबर आपण एक बाजूला एक मूर्ती बघत आहोत, त्याच्यामध्ये पण आहे. ओके, फक्त ते आपण बोलू शकतो त्यांची स्टेट वेगळी आहे. एक सॉलिड मध्ये आहे आणि एक आपण म्हणू शकतो की एक आपलं वायूमध्ये आहे, म्हणजे एक सायूमध्ये आहे आणि एक वायूमध्ये आहे. हे वस्तुमानच आहे, म्हणजे वस्तूमधील द्रव्याचे एक परिमाण किती आहे ते म्हणजे वस्तुमान. आणि वजन म्हणजे काय? एखाद्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षणाचे ओझे किती, म्हणजे एखाद्या गोष्टीला, एखाद्या वस्तूला पृथ्वी किती गुरुत्वाकर्षणाने स्वतःकडे ओढते त्यावरून त्या गोष्टीचं वजन ठरत असतं. म्हणजे आपण बघितलं तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी आहे, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या गोष्टीचं वजन हे पृथ्वीवरती वेगळं असेल आणि चंद्रावरती वेगळं असेल. का? कारण दोघांचीही गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी आहे. पृथ्वीचीही गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी आहे आणि चंद्राचीही गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी आहे. आपण हे पुढे बघणारच आहोत. फरक बघा की वस्तुमान म्हणजे काय, की वस्तूमधील द्रव्याचे एक परिमाण म्हणजे वस्तुमान, आणि वजन म्हणजे काय? एखाद्या वस्तूला, मी इकडे डेफिनेशन काय दिली आहे, एखाद्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षणाचे ओझे, म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या गोष्टीला पृथ्वी किती गुरुत्वाकर्षणाने स्वतःकडे ओढते त्याला आपण वजन असे म्हणतो. ओके, तर आता आपण पुढे बोलूया आणि द्रव्याचे आकारमान म्हणजे नक्की काय ते पाहूयात. ओके, आकारमान म्हणजे इंग्रजीत व्हॉल्यूम. ओके, आकारमान म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला काय बोलतात? व्हॉल्यूम असे म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूने व्यापलेले जागेचे प्रमाण. बघा आता आपण आकारमान आता पाहूया. आकारमानमध्ये आपण काय पाहिलं की एखाद्या वस्तूने व्यापलेल्या जागेचे प्रमाण किंवा व्यापलेली एकूण जागा, किंवा काय, व्यापलेली एकूण जागा, ते व्यक्त करण्यासाठी लहान, मोठे, लांब, आखूड असे शब्द वापरले जातात. प्रत्येक वस्तूच्या भौतिक गुणधर्मानुसार त्या वस्तूंचे आकारमान ठरत असते. त्या वस्तूची भौतिक गुणधर्म कसे आहे त्यावरून त्या वस्तूचं काय ठरत असतं? आकारमान ठरत असतं. म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू या प्रत्येक अवस्थेतील वस्तूंचे आकारमान हे वेगवेगळे असते. बघा आपण काय काय पाहिलं बघा आपण. आकारमान म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. म्हणजे एखाद्या वस्तूने व्यापलेल्या जागेचे प्रमाण म्हणजे आकारमान, किंवा व्यापलेली एकूण जागा आपण असेही म्हणू शकतो. ते व्यक्त करण्यासाठी लहान, मोठे, लांब, आखूड असे शब्द वापरले जातात. बरोबर. प्रत्येक वस्तूच्या भौतिक गुणधर्मानुसार त्या वस्तूचे आकारमान हे ठरत असते. म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू या प्रत्येक अवस्थेतील वस्तूंचे आकारमान वेगवेगळे असते. तर आता आपण आधुनिक काळातील द्रव्याचे वर्गीकरण कशा प्रकारे होते ते पाहूया. आपल्याला माहीतच असेल की द्रव्याचे दोन वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण केले जाते. द्रव्याचे किती पद्धतीने वर्गीकरण होते? दोन वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे भौतिक वर्गीकरण आणि दुसरा म्हणजे रासायनिक वर्गीकरण. पहिला प्रकार कोणता सांगितला मी? भौतिक. दुसरा आहे रासायनिक. ओके, तर भौतिक पद्धतीने केलेल्या वर्गीकरणामध्ये 3 अवस्था आहेत. ओके, भौतिक पद्धतीमध्ये 3 अवस्था आहेत. त्या कोणत्या आहेत ते आपण बघूया. पहिला म्हणजे स्थायू, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सॉलिड असं म्हणतो. दुसरी आहे द्रव, ज्याला इंग्रजीमध्ये आपण लिक्विड असं म्हणतो. आणि तिसरा आहे वायू, ज्याला आपण गॅस असं म्हणतो. ओके, 3 अवस्था. कोणत्यामधील बघतोय आपण? भौतिक वर्गीकरण मध्ये 3 अवस्था, स्थायू, द्रव आणि वायू. त्याचप्रमाणे रासायनिक पद्धतीने केलेल्या वर्गीकरणामध्ये सुद्धा 3 गटामध्ये विभाजन आहे. ओके, ते 3 कोणते आहेत ते बघूया. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे मूलद्रव्य, ज्याला आपण एलिमेंट्स असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे संयुगी, ज्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे मिश्रण, ज्याला आपण मिक्सचर असे म्हणतो. ओके, असे वेगवेगळ्या गटामध्ये द्रव्याचे वर्गीकरण केले जाते. म्हणजे पहिला प्रकार कोणता? मूलद्रव्य, दुसरा संयुगे आणि तिसरा म्हणजे मिश्रण, म्हणजे एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर असे वेगवेगळ्या गटामध्ये द्रव्याचे वर्गीकरण केले जाते. ओके, म्हणजे आपण 2 गोष्टी पाहिल्या आहेत. त्यामध्ये काय पाहिलं की आधुनिक काळातील द्रव्याचे वर्गीकरण हे 2 प्रकारे आहे, भौतिक आणि रासायनिक. भौतिक मध्ये आपण काय पाहिलं? भौतिक पद्धतीने केलेल्या वर्गीकरणामध्ये 3 अवस्था आणि रासायनिक पद्धतीने वर्गीकरणामध्ये सुद्धा 3 अवस्था आहेत किंवा 3 गटामध्ये विभाजन करता येते आपण असं म्हणू शकतो. भौतिक अवस्थेमध्ये कुठल्या 3 अवस्था आहेत? म्हणजे भौतिक पद्धतीमध्ये कोणत्या 3 अवस्था आहेत? स्थायू, द्रव, वायू. आणि रासायनिक पद्धतीमध्ये कोणत्या 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात येते? तर मूलद्रव्य, संयुगी आणि मिश्रण. ओके, त्याबद्दल आता आपण सखोल माहिती करून घेऊया आणि सविस्तरपणे प्रत्येक गटाबद्दल आता आपण जाणून घेऊया. ओके, सर्व पदार्थ हे द्रव्यापासून बनलेले असतात हे आपण मगाशीच पाहिले. बरोबर. परंतु
सर्व पदार्थांमध्ये किंवा वस्तूमध्ये द्रव्याचे प्रमाण आणि द्रव्याची रचना मात्र वेगवेगळी असते, भिन्न असते. त्यानुसार द्रव्याच्या 3 अवस्था आहेत, ते म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू. एक इमेज आहे बाजूला, तीही आपण बघू शकतो. ओके, म्हणजे बर्फ आहे, बर्फ हा स्थायूमध्ये आहे. नंतर बर्फ वितळल्यानंतर पाणी होईल, पाणी हे द्रवमध्ये आहे. आणि समजा ते पाणी तापवलं, त्याच्यातून जे वायू म्हणजे आपण बोलू शकतो एव्हापोरेशन होऊन जाईल, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याची वाफ होऊन जाईल. एखादं गोष्ट आपण जास्त टेम्परेचरला तापवलं तर बरोबर याचं बाष्पीभवन होऊन पाण्याची वाफ होऊन जाईल, म्हणजे वायू. म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू हे द्रवाच्या 3 अवस्था आहेत. ओके, म्हणजे आपण काय पाहिलं, सर्व पदार्थ हे द्रव्यापासूनच बनलेले असतात. बघा, द्रव्यापासून. इकडे अवस्था, जिथे द्रव्याच्या अवस्था आहेत तिकडे द्रव आहे. ओके, तिकडे द्रव शब्द आहे, द्रव. आणि सर्व पदार्थ द्रव्यापासून वेगवेगळे बनलेले असतात. द्रव्य हा शब्द वेगळा आहे आणि द्रव हा शब्द वेगळा आहे. दोघांमध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका. द्रव्याविषयी आपण या लेक्चरच्या सुरुवातीलाच माहिती घेतलेली आहे. आता इथून पुढे आपण बघणार आहोत द्रव म्हणजे काय. ओके, बघा आपण काय पाहिलं की सर्व पदार्थ हे द्रव्यापासून बनलेले असतात, हे आपण मगाशीच पाहिले. पण सर्व पदार्थांमध्ये किंवा वस्तूंमध्ये द्रव्याचे प्रमाण आणि द्रव्याची रचना मात्र कशी असते, वेगवेगळी असते, भिन्न असते. ओके, त्यानुसार द्रव्याची आपण 3 अवस्था पाहिल्या, त्या म्हणजे कोणत्या, स्थायू, द्रव आणि वायू. ओके, या 3ही व्यतिरिक्त आणखी 2 अवस्था अस्तित्वात आहेत. म्हणजे या तिघांव्यतिरिक्त आणखी 2 अवस्था पण आहेत. त्या कोणत्या, तर ते म्हणजे पहिला आहे अयनायू किंवा त्याला आपण प्लाझ्मा असंही म्हणतो, आणि दुसरं आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. म्हणजे एकूण 5 झाले, स्थायू, द्रव, वायू. चौथा आहे अयनायू, अयनायूलाच आपण प्लाझ्मा असेही म्हणतो. आणि 5वा आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, म्हणजे BEC असं पण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. ओके, आता या सर्व अवस्थांबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्थायू अवस्था याबद्दल माहिती जाणून घेऊया, स्थायूबद्दल माहिती करून घेऊयात. ओके, सर्व स्थायू वस्तूंना निश्चित असा स्वतःचा आकार आणि आकारमान असते. पहिली महत्वाची गोष्ट, सर्व स्थायू वस्तूंना निश्चित असा स्वतःचा आकार पण असतो आणि आकारमान सुद्धा असते. स्थायू पदार्थ कठीण असतात कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात. मी काय सांगितलं, स्थायू पदार्थ काय असतात, खूप कठीण असतात कारण त्यांचे रेणू जे असतात ते एकमेकांच्या कसे असतात, अगदी जवळ असतात, एकमेकांना जवळ चिटकून असतात. जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ हा अधिक कठीण असतो. स्थायू पदार्थाचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही. ओके, बाह्य बलाने बदलत नाही म्हणजे बाहेरून लावलेल्या बलामुळे बदलत नाही, म्हणून स्थायू हे असंपीड्य. ओके, कसे असतात, स्थायू हे असंपीड्य असतात. ओके, इनकम्प्रेसिबल असतात. ओके, आपण काय पाहिलं, सर्व स्थायू व्यक्तींना निश्चित असा स्वतःचा आकार आणि आकारमान असते. स्थायू पदार्थ कठीण असतात कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात. जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ कसा असतो, जास्त कठीण असतो. त्याचबरोबर स्थायू पदार्थाचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही, म्हणजे बाहेरून लावलेल्या बलामुळे बदलत नाही, म्हणून स्थायू हे असंपीड्य म्हणजे कसे असतात, इनकम्प्रेसिबल असतात. उदाहरणार्थ, एखादा खडक जोपर्यंत बाहेरील बलामुळे फोडला किंवा हलवला जात नाही तोपर्यंत वर्षानुवर्ष एकाच आकारात किंवा एकाच जागेवर तो राहतो. ओके, हे स्थायूचे एक मस्त एक उदाहरण आहे. ओके, स्थायू हे अधिक दृढ किंवा आपण असेही म्हणू शकतो की ते खूप कठीण असतात, म्हणजे ते सॉलिड असतात. ओके, जसं आपण दगडाचं एक्झाम्पल बघितलं, ते अधिक दृढ आणि खूप कठीण असतात. स्थायूमधील कण हे अतिशय जवळ असतात, हे आपल्याला माहीतच आहे, हे आपण अगोदरही पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्यातील 2 कणांमधील अंतर जे असते ते खूपच कमी असते. ओके, म्हणजे इंटरमोलेक्युलर डिस्टन्स इज व्हेरी लेस इन सॉलिड्स. म्हणूनच स्थायूमधील 2 कण एकमेकांना सर्वाधिक आकर्षित करतात कारण ते एकमेकांपासून खूप जवळ असतात, त्यांच्यामधील अंतर कमी असतं. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की स्थायूमधील 2 कण एकमेकांना सर्वाधिक आकर्षित करतात. म्हणजे सॉलिड हॅज स्ट्रॉंग इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे सॉलिड हॅज स्ट्रॉंग इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, स्थायूंचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, एक म्हणजे स्फटिक आणि दुसरा म्हणजे अस्फटिक. ओके, म्हणजे पहिला प्रकार कोणता मी सांगितला, स्थायूचे 2 मुख्य प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे स्फटिक आणि दुसरा प्रकार आहे अस्फटिक. ओके, पहिल्यांदा आपण स्फटिक स्थायू याबद्दल जाणून घेऊया. स्थायू पदार्थातील कण फारसे हलवू शकत नाही. या स्थायूचा भौतिक दुर्गुणधर्म आहे, म्हणजे हा स्थायूचा भौतिक गुणधर्म आहे की त्यामधील कण हे हलू शकत नाही किंवा फारसे हलू शकत नाही. स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात. ते एकमेकांशी कसे असतात, एकमेकांशी बांधले गेलेले असतात. हे आपण स्फटिक स्थायू मधलं बोलतोय की स्थायू पदार्थातील कण फारसे हलू शकत नाही, हा स्थायूचा भौतिक गुणधर्म आहे. स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात.
जेव्हा शुद्ध स्वरूपातील घटक पदार्थ अतिशय कमी वेगाने स्थायू रूपात जातो तेव्हा त्यांचा स्फटिक बनतो. इथपासून खूप महत्वपूर्ण आहे, म्हणजे महत्वाचं आहे, तुम्ही नीट लक्ष द्या. बघा मी काय सांगतोय. जेव्हा शुद्ध स्वरूपातील घटक पदार्थ अतिशय कमी वेगाने स्थायू रूपात जातो, बघा दोन गोष्टी आहेत, शुद्ध स्वरूपातील घटक पदार्थ आणि अतिशय कमी वेगाने स्थायू रूपात जातो तेव्हा त्याचा काय बनतो, त्याचा स्फटिक बनतो. पण सर्वच शुद्ध घटक पदार्थांचे स्फटिक बनत नाहीत, कारण ही अतिशय नाजूक प्रक्रिया आहे. स्फटिकातील अणू एका ठराविक रचनेने बांधले गेलेले असतात. मी काय सांगितलं, स्फटिकातील अणू एका ठराविक रचनेने बांधले गेलेले असतात. त्याला स्फटिक जालक असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्फटिक जालक असे म्हणतात. अणूंची सुयोग्य संरचना म्हणजेच स्फटिक जालक, आणि याचे उत्तम उदाहरण जर आपण पाहिलं तर कार्बन आहे. जेव्हा कार्बनचे सुयोग्य स्फटिक जालक बनते तेव्हा हिरा बनतो. बघा मी तिकडे एक छोटासा इमेज पण टाकलेली आहे की जेव्हा कार्बनचे सुयोग्य स्फटिक जालक बनते तेव्हा काय बनतो, हिरा बनतो. परंतु कार्बनच्या अणूंची संरचना अनियमित असते तेव्हा कोळसा तयार होतो. जेव्हा अनियमित असते तेव्हा काय तयार होतो, कोळसा तयार होतो. म्हणजे आपण काय पाहिलं बघा, जेव्हा शुद्ध स्वरूपातील घटक पदार्थ अतिशय कमी वेगाने स्थायू रूपामध्ये जातात तेव्हा त्याचं काय बनतं, स्फटिक बनतं. पण सर्व शुद्ध घटक पदार्थाचे स्फटिक बनत नाही. कारण का, की कारण ही एक अतिशय नाजूक प्रक्रिया आहे. स्फटिकातील अणू एका ठराविक रचनेने बांधले गेलेले असतात, त्याला स्फटिक जालक असे म्हणतात. अणूंची सुयोग्य संरचना म्हणजे स्फटिक जालक. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काय असेल तर कार्बन. जेव्हा कार्बनचे सुयोग्य स्फटिक जालक बनते तेव्हा हिरा बनतो. पण जेव्हा कार्बनची अणूंची संरचना अनियमित असते तेव्हा काय तयार होतो, कोळसा तयार होतो. म्हणजे सुयोग्य स्फटिक जालक म्हणजे हिरा, कोणाचं, कार्बनचं. तर कार्बनच्या अणूंची संरचना अनियमित असते तेव्हा कोळसा तयार होतो. ओके. पुढे क्रिस्टल किंवा स्फटिक हे स्थायू पदार्थ असून ते अणू, रेणू आणि आयन इत्यादी घटकांनी बनलेले असतात. काय सांगितलं मी, क्रिस्टल आणि स्फटिक हे कोणते पदार्थ असून, हे स्थायू पदार्थ असून ते अणू, रेणू आणि आयन इत्यादी घटकांनी बनलेले असतात. स्फटिकी स्थायूमध्ये मोठ्या प्रमाणात कण असतात. ओके, मी काय सांगितलं, स्फटिकी स्थायूमध्ये मोठ्या प्रमाणावर कण असतात. यातील कणांची मांडणी ही नियमित असते, म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट असते. ओके, मी काय सांगितलं की स्फटिकी स्थायूमध्ये मोठ्या प्रमाणावर कण असतात. यातील कणांची मांडणी ही नियमित म्हणजेच कशी असते, रेग्युलर अरेंजमेंट असते. ओके, याचे सोपे उदाहरण आहे मीठ, हिरा आणि ग्राफाइट. सोपे उदाहरण काय सांगितलं मी स्फटिकचं, मीठ, हिरा, ग्राफाइट. आणि महत्वाचं म्हणजे स्फटिकाच्या निर्मितीच्या वैज्ञानिक अभ्यासाला क्रिस्टलोग्राफी म्हणून ओळखले जाते. म्हणजे काय सांगितलं, स्फटिकाच्या निर्मितीच्या वैज्ञानिक अभ्यासाला, बघा लक्षात द्या, स्फटिकीच्या निर्मितीच्या वैज्ञानिक अभ्यासाला काय म्हणून ओळखले जाते, तर क्रिस्टलोग्राफी म्हणून ओळखले जाते. पुढे आता आपण बोलूया स्फटिकांचे 4 गटामध्ये विभाजन होते. आता आपण स्फटिकांचे 4 गट कोणते ते पाहूया. पहिला म्हणजे आयनिक स्फटिक. ओके, पहिला कोणता आहे, आयनिक स्फटिक. याचे उदाहरण म्हणजे योग्य उदाहरण जर आपण पाहिलं तर सोडियम क्लोराईड, NaCl. ओके, मी काय सांगितलं, पहिलं म्हणजे कोणतं, आयनिक स्फटिक. त्याचं उदाहरण आपण काय पाहिलं, योग्य उदाहरण म्हणजे काय, सोडियम क्लोराईड, ज्याला आपण NaCl असंही म्हणतो. ओके, मीठ. ओके, दुसरं आहे रेणिवीय स्फटिक. दुसरं कोणतं आहे, रेणिवीय स्फटिक. ओके, त्याचे एक्झाम्पल आहे शुष्क बर्फ. ओके, ज्याला आपण ड्राय आईस असं पण म्हणतो. ड्राय आईस इज सॉलिड कार्बन डायऑक्साईड विथ द फॉर्म्युला CO2. म्हणजे काय मी सांगितलं, म्हणजेच कोरडा बर्फ हा स्थायूरूपी कार्बन डायऑक्साईड आहे, ज्याचे सूत्र आहे CO2. बघा मी काय सांगितलं, पहिला प्रकार आपण बघितलेला आयनिक स्फटिक, याचं उदाहरण आपण सोडियम क्लोराईड, NaCl. दुसरा कोणता पाहिलं, रेणिवीय स्फटिक. ओके, त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, शुष्क बर्फ. ओके, त्याला आपण ड्राय आईस असे सुद्धा म्हणतो. ड्राय आईस इज सॉलिड कार्बन डायऑक्साईड विथ द फॉर्म्युला काय आहे, CO2. म्हणजे कोरडा बर्फ हा स्थायूरूपी कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजे कोरडा बर्फ म्हणजे थोडक्यात काय, स्थायूरूपी कार्बन डायऑक्साईड, ज्याचे सूत्र काय आहे, CO2. ओके, पुढे तिसरा म्हणजे सहसंयोजी स्फटिक. तिसरा कोणता आहे, सहसंयोजी स्फटिक. हिरा आणि ग्राफाइट हे सहसंयोजी स्फटिकाचे उदाहरण आहेत. म्हणजे सहसंयोजी स्फटिक आहेत. कोण कोण, म्हणजे सहसंयोजी स्फटिक मध्ये मी कोणत्या 2 गोष्टी सांगितल्या, हिरा आणि ग्राफाइट. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला जोडा लावायला येऊ शकतात. म्हणजे आयनिक स्फटिक, NaCl, रेणिवीय स्फटिक, शुष्क बर्फ. आणि सहसंयोजी स्फटिक म्हणजे काय, हिरा आणि
ग्राफाईट. आणि चौथा आणि शेवटचा प्रकार कोणता आहे तर धातुमय स्फटिक. ओके ओके धातुमय स्फटिक हे उष्णता आणि विजेचे काय असतात सुवाहक असतात. लक्षात ठेवा धातुमय स्फटिक हे उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात. याचे उदाहरण जर आपल्याला माहितच असेल जसं की तांबे, सोने, चांदी, लोखंड इत्यादी हे याचे उदाहरणच आहेत. म्हणजे आपण काय काय पाहिलं आयनिक स्फटिक त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड, रेणिवीय स्फटिक म्हणजे शुष्क बर्फ ज्याचं स्थायूरूपी कार्बन डायऑक्साईड CO2, नंतर सहसंयोजी स्फटिक म्हणजे हिरा आणि ग्राफाईट, आणि चौथा आपण पाहिलं धातुयुक्त स्फटिक ज्याला म्हणजे आपण जे काय पाहिलं की धातुयुक्त स्फटिक याच्यामध्ये आपण काय पाहिलं हे उष्णता आणि विजेचे काय असतात सुवाहक असतात. आणि याचे उदाहरणं आपल्याला माहिती असतील जसे की आपण काय पाहिलं तांबे, सोने, चांदी, लोखंड इत्यादी. ओके म्हणजे आता आपण या सर्वांबद्दल माहिती घेतलेली आहे. पुढील भागात आता आपण या सर्वांबद्दल डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर आज पुरते एवढं लेक्चर बस झालं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हा टॉपिक कंटिन्यू करूया. ओके आजचं लेक्चर झालेलं आहे. थँक्यू.